दिवसा घरफोडी करणारा आरोपी अखेर भद्रकाली पोलिसांच्या जाळ्यात। नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या शर्थीच्या तपासानंतर 2 घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लागला आहे। दिनांक 26 जानेवारी रोजी पहाटे 3च्या सुमारास कुंभारवाडा नागवाडा येथील सुमन देवी शहा यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत 50,000 रुपये किमतीचे सोने आणि 20,000 रुपयांची रोकड असा एकूण 70,000चा ऐवज लंपास केला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तांत्रिक आणि मानवी माहितीच्या आधारे तपासाला वेग दिला। तपासादरम्यान आरोपीचा तपशील समोर आलाय आणि 10 एप्रिल रोजी वडाळा नाका परिसरातून इम्रान हानिफ पठाण वय 32 वर्ष याला अटक करण्यात आली आहे। तर त्याच्याकडून चोरीस केलेली सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे। इतकंच नव्हे तर तपासादरम्यान त्याने आणखी एक घरफोडीचा गुन्हा केल्याचंही उघडकीस आलंय। हा गुन्हा 17 मार्च रोजी घडला होता। ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे। तर पोलिसांच्या या कार्यक्षमतेमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.